विकासाच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वाचा मुद्दा देखील लोकसभा निवडणुकीमध्ये गाजल्यानंतर आता आरक्षणासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुद्दा गाजतोय तो नामांतराचा, आणि ज्यावरून आता श्रेयवादाची लढाई रंगतीये असंच दिसतंय। प्रचाराच्या रणधुमाळीत नामांतराचा मुद्दा, छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरावरून श्रेयवाद, नामांतरावरून सत्ताधारी विरोधक आमने सामने। केंद्रानं पत्रक काढलं आणि औरंगाबादचं नामांतर अखेर छत्रपती संभाजीनगर झालं। या घटनेला 1 वर्ष उलटलेलं असताना आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा पुन्हा एकदा गाजताना दिसतोय। उद्धव ठाकरेंच्या तत्कालीन सरकारनं आपल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याचा निर्णय दिला होता, पण एकनाथ शिंदेंचं सरकार येताच या नामांतराला स्थगिती देत संभाजीनगरचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला। आता याच मुद्द्यावरून प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। हमने बाला साहब ठाकरे की इच्छा को पूरा किया और मैं शिंदे जी आपको और आपकी सरकार को भी बहुत बहुत बधाई देता हूं। इन्हें संभाजी महाराज के नाम पर आपत्ति है। ये लोग मराठी स्वाभिमान के खिलाफ खड़े हैं कि नहीं खड़े हैं? आता यावरून विरोधकांचा संताप होणार नाही तर नवलच। हे नामांतर आपण आधी केल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। छत्रपती संभाजीनगर ह्या संपूर्ण जिल्ह्याचं नामकरण हे मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत केलेलं आहे। ज्या वेळेला तुम्ही माझे गद्दार चोरून सुरतला ढोकळा खायला नेले होते, तेव्हा मी मुंबईमध्ये मंत्रालयात बसून या जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर हे करून दाखवलं। छत्रपती संभाजीनगरात निवडणुकीच्या तोंडावर आधी खानबान, हिंदू मुस्लिम, भगवे हिरवे असे मुद्दे लोकसभा निवडणुकीत गाजलेले असताना आता मात्र छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराचा, श्रेयवादाचा मुद्दा पुढे आल्यानं शिळ्या कढीला ऊत काढण्याचे हे प्रकार सुरू असल्याची टीका होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद हा मुद्दा पुन्हा एकदा गाजल्याचं पाहायला मिळतंय। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नामकरण केल्याच्या नंतर, नामांतर केल्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय। तर हे नामकरण, हे नामांतर जे आहे ते मी स्वतः केलंय असं उद्धव ठाकरे बोलतायत। त्यामुळं पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर विरुद्ध औरंगाबाद ही लढाई सुरू झालेली आहे। मात्र या ठिकाणी नामांतराचं श्रेय दोनही पक्ष, दोनही प्रमुख नेते घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।